हॅलो फ्रेंड्स, पप्पाज रेसिपी बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहोत फुन्स. तर त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याला 4-5 तास भिजू ठेवलेली होती. नंतर त्या डाळीला छान 5-6 वेळा, जोपर्यंत ते डाळ छान स्वच्छ होत नाही तोपर्यंत तिला पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि नंतर गॅसवर मी गंज ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते उकळायला ठेवलेलं आहे पाणी. ते पाणी उकळल्यानंतर मी त्यावर ही चाळणी, छिद्र असलेली चाळणी ठेवायची आहे. आणि नंतर त्या मिक्सरमध्ये तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ. आणि तुम्हाला जेवढं चवीपुरतं तिखट टाका. आणि त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्याला ते मिक्सचर छान एकजीव व्हायला पाहिजे, कारण आपल्याला त्याचे लवट बनवायचे. आमच्याकडे लवट म्हणतात. लवट आपण जसे मुगाचे वडे बनवतो, मुगाचे मोठे मोठे वडे असतात, तसे मी हाताने छान ते लवट थापून घेतलेलं आहे. हे बघा, असा आकार असायला पाहिजे. नंतर एक एक करून सगळे लवट मी असे हातावर थापून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये बघा, अशा प्रकारे तुम्हाला ते लवट छान थापून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तुटायला नको. आणि ते गाळणीच्या खाली जे पाणी आहे ते छान गरम उकळलेलं असतं, तेव्हा तुम्ही ते लवट तिथे ठेवायचे आहे. त्यामुळे ते डबल बॉयलर जी प्रोसेस आहे तशा प्रकारे आपण घेतलेले आहे. त्यानंतर मी पूर्ण हे बघा, अशा प्रकारे ते दिसतात आणि मी ते झाकून ठेवलेले आहे. मधामधात मी चेक करत, आणि हे तुम्हाला मीडियम फ्लेमवर करायचं आहे गॅस. आणि मी ते मधामधात चेक करत राहील की ते शिजले आहे की नाही. मी फुंच बनवण्यासाठी मी 4-5 कांदे घेतलेले आहे आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे. हे बघा, फुंच ही थोडी सुकी डिश आहे, सुकं आहे रेसिपी. त्यामुळे तुम्ही कांदे जरा जास्त टाकले, मिरची जरा जास्त टाकले तर ते चवीला अतिशय छान वाटते. नंतर तोपर्यंत माझे फुंच पण छान शिजून गेलेले होते. तर मी एकदा चेक करून पाहिलं. हे बघा, दाबून पाहायचं त्याला, असे छान ठिसूळ झालेले असायला पाहिजे. असे ते छान पकलेले असतात. असे दाबून पाहायचं बोटांनी की ते पकलेले आहे का. नंतर त्याला थंड करायला मी काढून घेतलेलं आहे. त्याला असं थोडं चम्मचनी बारीक करायचं आहे, कारण ते आता थोडं गरमच आहे आणि त्याच्यातून वाफ निघत होती म्हणून. आणि थोडं थंड झाल्यानंतर मग मी ते हाताने बारीक करून घेतलेले आहे, कारण चम्मचने आपण तेवढे बारीक करू शकत नाही. किंवा तुम्ही ग्राइंडरमध्ये पण, मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण हाताने बारीक केलेली चव छान थोडं वेगळंच वाटते. तर मी आता गंजामध्ये ऑइल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं होतं आधी, आणि कांदा, मिरची आणि छान कढीपत्ता टाकून ते छान फिरवून घेतलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर, शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो बारीक केलेलं होतं फुंसाचं, ते आपण फुंसाचं बारीक केलेलं ते आपण त्या गंजामध्ये टाकून देऊया. तर अशा प्रकारे तुम्ही त्याला 10-15 मिनटं शिजू द्या आणि तुमचे फुंस खायला तयार आहे. तुम्ही खा, इतरांनाही खायला द्या आणि मला नंतर कळवा कमेंटमध्ये की कसे झाले. थँक्यू सो मच.